मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेरून आल्या आल्या थंडगार पाणी पिऊन शरीराला आणि मनाला जी शांती मिळते ती शब्दात व्यक्त करण्याच्या पलीकडील आहे। पण मित्रांनो, जर हे थंडगार पाणी तुम्ही फ्रीजमधील पित असाल तर मग हे शरीरासाठी घातक देखील ठरू शकतं। आरोग्य तज्ञांच्या मते फ्रीजमधील अतिथंड पाणी पिणे शरीरासाठी अजिबात चांगलं नाहीये, कारण असं पाणी पिल्यामुळे शरीराच्या पचन संस्थेवर विपरीत परिणाम होत असतो। अपचनाचे प्रमाण देखील वाढते, गॅसेस होतात, ब्लोटिंग होते आणि अन्नाचे पचन व्यवस्थित न झाल्या कारणाने शरीराच्या इतरही व्याधी उद्भवतात। तेव्हा मित्रांनो, आरोग्य तज्ञांच्या मते जर तुम्हाला थंड पाणी प्यायचेच असेल तर माठातील पाण्याला प्राधान्य द्या, पण चुकूनही फ्रीजमधील पाणी पिऊ नका। कारण मित्रांनो, माठातील पाणी नैसर्गिकरित्या थंड झालेलं असतं, त्यामुळे ते शरीरास अपाय करत नाही। मात्र सतत फ्रीजमधील थंडगार पाणी पिल्याने आरोग्यावर काही नकारात्मक परिणाम नक्कीच दिसून येऊ शकतात, जसे की उन्हाळ्यातही खोकला होणे, टॉन्सिल्सच्या समस्या, अपचनाच्या समस्या इत्यादी। सर्दी तसेच खोकला जर जास्त दिवस राहिला तर त्यामुळे ताप येणे आणि इतरही काही इन्फेक्शन होण्याची दाट शक्यता असते। मित्रांनो, आयुर्वेदानुसार उन्हाळा हा पित्ताचा ऋतू आहे, म्हणूनच या ऋतूमध्ये शरीराला थंड ठेवण्याचा सल्ला दिला जातो आणि पित्तदोष वाढू नये याची काळजी घेण्याबाबत सांगितलं जातं। मात्र शरीर थंड ठेवण्याकरिता फ्रीजमधील थंडगार पाणी पिणे अजिबात योग्य नाही असा सल्ला आहार तज्ज्ञांनी दिला आहे, कारण तुम्ही जे पाणी पिता त्याच्या तापमानाचा तुमच्या आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतो। मित्रांनो, थंड पाणी प्यायल्याने उष्णतेपासून थोडा आराम मिळतो, पण थंड पाणी पिण्याचे जेवढे फायदे आहेत तेवढेच नुकसान देखील आहेत। ही एक गोष्ट ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की आयुर्वेद थंड पाणी पिण्याच्या विरोधात आहे। जेवताना किंवा त्यानंतर देखील थंड पाणी पिणे अनहेल्दी मानण्यात आलेले आहे। संशोधनानुसार थंड पाणी पिणे किंवा कोल्ड्रिंक्स पिल्याने आपल्या रक्तवाहिन्या संकुचित होतात आणि त्यामुळे पचनाच्या समस्या उद्भवतात। मित्रांनो, जेव्हा आपण थंड पाणी पित असतो तेव्हा आपल्या शरीराचं पूर्ण लक्ष हे पचनावरून हटतं आणि ते शरीराचे तापमान आणि थंड पाण्याचे नियमन करण्याकडे सरकतं। सर्वप्रथम आपल्या शरीराला शरीराचे तापमान नियंत्रित करावे लागते आणि अशावेळी पचनक्रिया मंदावते आणि अपचन होण्याची शक्यता चांगलीच वाढते। तसेच मित्रांनो, थंड पाणी पिणे आपण कोणत्याही परिस्थितीत टाळणे अत्यावश्यक आहे, कारण ह्यामुळे हृदयाची गती कमी होते। तसेच केवळ हृदयाच्या गतीवरच याचा परिणाम होत नाही तर व्हेगस नर्व्ह सिस्टीमला देखील उत्तेजना मिळते। मित्रांनो, ही नर्वस सिस्टीम शरीरातील अनैच्छिक क्रिया नियंत्रित करते। फ्रीजचे थंड पाणी प्यायल्याने शरीरातील फॅट ब्रेकडाऊनमध्ये आणि फॅट जाळण्याच्या प्रक्रियेमध्ये समस्या निर्माण होऊ लागतात, ज्यामुळे शरीराला नको असलेल्या चरबीचे विघटन करणे अधिक कठीण होऊन बसते। ज्या लोकांना आपले वजन कमी करायचे आहे त्यांनी चुकूनही फ्रीजमधील थंड पाण्याचे सेवन करू नये। रेफ्रिजरेटरचे थंड पाणी प्यायल्याने घसा खवखवतो। जेवणानंतर थंड पाणी प्यायल्याने कफ तयार होण्यास सुरुवात होते, त्यामुळे श्वसननलिका बंद होतात आणि नंतर घसा खवखवणे, कफ, सर्दी, सूज अशा अनेक समस्या उद्भवू शकतात। पोटदुखी देखील होऊ शकते। म्हणूनच मित्रांनो, फ्रीजच्या पाण्याऐवजी भांड्यातलं पाणी पिण्याचा प्रयत्न करा किंवा मग माठातलं पाणी तुम्ही पिऊ शकता। मित्रांनो, फ्रीजमधील पाण्यामुळे शरीरातील फॅट्स अधिक कडक होतात, त्यामुळे चरबी कमी करण्यात अडचण निर्माण होते आणि वजन कमी होत नाही। थंडगार फ्रीजमधील पाणी पिल्यामुळे डोकेदुखीची समस्या देखील उद्भवू शकते। यामुळे ब्रेन म्हणजेच मेंदू फ्रीज देखील होऊ शकतो। थंड पाणी प्यायल्याने तुमच्या मणक्यातील अनेक नसा थंड होऊ शकतात, ज्याचा आपल्या मेंदूवर परिणाम होतो आणि डोकेदुखी सुरू होऊ शकते। मित्रांनो, फ्रीजमधील थंड पाणी पिण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत, ज्यामध्ये बद्धकोष्ठता, शरीरातील फॅट बाहेर पडण्यात अडचण निर्माण झाल्याने शरीर सुस्त होणे आणि एनर्जी लेवल कमी होणे यांसारख्या समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो। तेव्हा मित्रांनो, कितीही कडक उन्हाळा असला, बाहेर कितीही ऊन असले तरी देखील आपल्याला फ्रीजमधील थंडगार पाणी पिण्याचा मोह आवरायचा आहे, कारण हे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते। म्हणूनच शक्य झाल्यास माठातील पाणी किंवा खोलीच्या तापमानाचे पाणी पिणे चांगले आहे। मित्रांनो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असणार, तेव्हा व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।